टाळ्यांनी स्वागत करूया स्वरदा गोखले. कशी आहे स्वरदा? तू गोड दिसतेस. मला वाटतं काळा रंग तुझ्यावर खूप उठून दिसतो. तू जास्ती वापरत जा हा रंग. आणि गाणं आता हिंदी गायचंय. सो विश यू ऑल द बेस्ट. पान खाए सैया हमारो सौली सूरतिया होठ लाल लाल हाय हाय मलमल का कुर्ता मलमल के कुर्ते पे छीट लाल लाल पान खाए सैया हमारो गाणं छान झालं स्वरदा. पण तू त्या गाण्याच्या मध्ये हसायचं होतं ना, तर थोडं अजून हसली का नाहीस तू? मला वाटलं तू तुम्ही हसू का नाही, का घाबरत घाबरत हसलीस तू एकदम. अजून मस्त छान हसली असतीस तर चाललं असतं मला. का दुबईमध्ये पानाला बंदी आहे का? हो आहे. तरीच एवढी पिचकत हसलीस तू. एनीवे अभिजीत जी, पूरे गाने में अगर कहीं पे कुछ अगर अंदाज एक बहुत लाउड था, एक कर्कश लग रहा था, दैट वाज होंठ लाल लाल. एंड जब शुरुआत किया तो थोड़ा सा हार्श लगा था, लेकिन पूरी तरह से अगर टोटली देखा जाए तो ये बहुत डिफिकल्ट गाना है. तो मैं उसी पे गौर करता हूं, एक डिफिकल्ट गाने को इतनी अच्छी तरह से इतना इजीली गाना. ये छोटा सा एक पॉइंट था, अगर रिकॉर्डिंग होता तो ठीक हो जाता, लेकिन इतना इजीली और इतना अच्छा परफॉर्मेंस किया कि मुझे ऐसा कोई भी चीज ऐसी नजर नहीं आ रही जहां पे मैं बोल सकूं यार ये ठीक नहीं हुआ, ये ठीक नहीं हुआ, ये ठीक नहीं हुआ. वंडरफुली, व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुला माहिती होतं की आता मी हे एक्सप्रेशन देणार, मग इथे हसणार, मग इथे, आणि तुझी इन्व्हॉल्वमेंट परफॉर्मन्सची होती, कॉम्पिटिशनची नव्हती, म्हणून ते जास्त चांगलं झालं. तू एखाद्या मैफिलीत गावस तशी गायलीस म्हणून गाणं ते जास्त पोचलं, म्हणून जो ऑडियन्सचा रिस्पॉन्स आला तो त्याला आला. कारण तू घाबरत घाबरत बिचकत टेक्निकली गायला गेली नाहीस, तू परफॉर्मन्स म्हणून गायलीस, म्हणून ते जास्त छान झालं. ऑल द बेस्ट. ज्या वेळेला तू एक्सप्रेशन दिलीस त्या वेळेला, म्हणजे आता तू ज्या वेळेला ओठांचा चंबू करून गायलीस, हो असं करून ज्या वेळेला गायलास, हाँ ले आया जालिम बनारस का बनारस का जरदा, वो बहुत अच्छा था, लेकिन उसमें सुर गया. जहां जहां पे एक्सप्रेशन पे कॉन्सन्ट्रेशन किया गया तिकडे तिकडे सूर गेलाय. नाहीतर तू सुरीली सिंगर आहेस, तुझं काय, तू बेसूर कधी गात नाहीस, पण तिथे कॉन्सन्ट्रेशन झालं. तर ह्या गोष्टी तारेवरची कसरत असते, एक्सप्रेशन आणि सूर, एक्सप्रेशन सूर, एक्सप्रेशन सूर, तारेवरची कसरत असते, पण ती तुला जमायला लागलेली आहे. तर तसाच रियाज चालू ठेवलास की तुला नक्की जमणार. व्हेरी गुड, थँक्स. तेव्हापर्यंत मिळालेलं आहे. ऑल द बेस्ट.